असतात आणि एकमेकांचे छप्पर असतात आणि एकमेकांसाठी मायेचा चादर सुद्धा असतात. मी रिया उत्तम आष्टेकर. आज मी ते एक पात्री नाटक सादर करीत आहे. माझ्या नाटकाचे नाव आहे अशा या गोड भाऊ बहिणींची गोड गोष्ट. आणि तुम्हाला माहिती आहे का मी कुठे राहते? मी या खूप मोठ्या आश्रमात राहते. त्या आश्रमाचं नाव माहितीये काय आहे? सुधाकर नाथाश्रम. चला बघूया काय होतं. हीच आमची प्रार्थना हेच आमचे मागणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच आमची प्रार्थना. वा मुलांनो, छान झाली प्रार्थना. बर, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ये आनंदाची बातमी. येस. अरे मुलांनो, ऐका तरी. बर आज आपल्या आश्रमाला खूप चांगले देणगीदार मिळाले आहेत. ये देणगीदार म्हणजे आपल्याला उद्यापासून फक्त भात नाही, पोळी भाजी सुद्धा खायला मिळेल. हो मुलांनो, मिळेल, नक्की मिळेल. बर, तुमच्यासाठी अजून एक आनंदाची बातमी आहे. ये अजून एक आनंदाची बातमी. आता काय ते देणगीदार आम्हाला सांगायला घेऊन जाणार आहेत का राणीच्या बागात? नाही ग, असं काही होणार नाही. बरं मुलांनो, ती जी देणगीदार आहेत ना, ते तुमच्यापैकी ना कोणाला एकट्याला आपल्यासोबत घेऊन जाणार आहेत बघा. त्यांच्या विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे द्या आणि ते आणून बसा. मी आलेच 5 मिनिटात. जे कोणी त्यांच्यासोबत जाईल ना, त्यांचं आयुष्य एकदम सुखकर होईल. बरं, मी आले 5 मिनिटात. ताई, तिने जर आपल्या दोघांपैकी फक्त एकट्यालाच घेऊन गेले तर? घेऊन जाऊ देत ना, तुलाच घेऊन जातील. अरे तू आहेसच किती गोड रे. पण ताई नाही ग, मला तुझ्याशिवाय नाही राहायचं ग. अरे बघ, जर तू तिथे गेला ना तर तुला नवीन नवीन कपडे, नवीन खेळण्या आणि आईची कुशी, बाबांचा डोक्यावरनं हात आणि फडफड इंग्लिश बोलणारे मित्र मैत्रीण सुद्धा तुला मिळेल रे. पण ताई तू तर तिथे नसणार ना ग. अरे मी नसलं तर काय झालं? पण ताई, आपण इथे आलो तर कसं ग? अरे हो, ते काय झालं माहितीये का? मी 2 वर्षाची होते आणि तू 6 महिन्याचा. तू त्या पाळण्यात बसला होतास आणि मी त्या पायऱ्यांवर बसले होते. खूप गोड दिसायचास तू. पण ताई, आपण इतके वाईट आहोत की आपल्या आई बाबांनी आपल्याला सोडलं? अरे नाही रे, कधीही आई वडील आपल्या मुलांना सोडून राहू शकत नाहीत. काही तर झालं असेल किंवा आपले आई वडील देवाकडे गेले असेल. पण ताई, आपण एक काम करू का? आपण त्यांना सांगू की ना आपल्या दोघांना घेऊन जाऊ देत, की आपण दोघं भाऊ बहीण आहोत. वाटलंच ना आपण घरातले सगळे काम करू. मी भांडी धुणं करेन आणि तू कचरा फरशी. अरे वेड्या, कामासाठी नाही घेऊन जाते. ज्यांना बाळ होत नाही त्यांनी आपल्या आई बाबा बनण्याची हौस पूर्ण करतात. हो का ताई? पण मला तुझ्याशिवाय नाही राहायचं ग. अरे ऐक ना, गप्प बस. आता तुझे आनंदाचे दिवस सुरू होणार ना. पण ताई, जर ते तुला घेऊन गेले तर? नाही रे, मुलगी नको. तुझ्यासारखा गोड मुलगा हवा असतो बघ. पण ताई, जर ते तुला नेले तर त्यांनाच एक गोड बाहुली मिळेल. बरं, ते सगळं सोड, तू तयार होऊन बस. पण ताई, गप्प बस. पण ताई, मला तुझ्याशिवाय नाही राहायचं ग. अरे बघ, जर तू तिथे गेल्यावर ना मस्त दिवाळीला खूप मोठे मोठे फटाकडे फोड आणि ते रॉकेट असतं ना, ते आकाशात जातं. हा, ते रॉकेट सुद्धा तू उडवायचंच. हा. पण ताई, जर त्याने तुला घेऊन गेले तर दिवाळीनंतर भाऊबीजला मला भेटायला येशील ना ग ताई?
गप्प बस म्हटलं ना. पण गप्प बस. या ना या स्त्रिया. मुलांनो हे आहेत मिस्टर सुरेश देसाई. हे खूप मोठे बिझनेसमॅन आहेत बघा. आणि मी तुम्हाला ज्यांच्याबद्दल सांगितलेलं ना तेच हे बघा. हॅलो हॅलो मुलांनो. सर तुम्हाला तुमच्या मनाला कोणी आवडेल तिला किंवा त्याला तुम्ही आपल्यासोबत घेऊन जाऊ शकता. हो मला ना बघितल्या क्षणी कोणीतरी आवडले. कोणी सांगू? ती मुलगी आवडली मला. बाळा तू येशील माझ्यासोबत? मम्मी मी कशाला? तुम्ही खरं ना ह्याला घेऊन जावा. हा खूप हुशार आहे, गोड सुद्धा आहे, तुम्हाला त्रास देखील देणार नाही. तुम्ही ह्याला घेऊन जावा ना प्लीज. नाही नाही मला तूच आवडलीस. चल माझ्यासोबत ये. येणार आहे तू पण माझ्यासोबत. ये ना. अरे येणार आहे माझ्यासोबत. ताई चला चला मुलांना आपण त्याला बाय म्हणू. चला ताई. ताई ताई मला सोडून का बरं तू चेंज फ्रेश हो. मी आलीच 5 मिनिटात.